2025च्या खरीप पीक विम्याबद्दल एक मोठी अपडेट आली आहे. चला पटकन बघूया. जे शेतकरी पीक विम्याच्या पैशांची वाट पाहत होते त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तर पहिल्या टप्प्यात संपूर्ण राज्यात तब्बल 2248 कोटी रुपयांचं वाटप केलं जाणार आहे. आणि ही मोठी रक्कम लवकरच थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार जवळजवळ 89 ते 94 लाख शेतकरी यासाठी पात्र ठरू शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे पैसे नेमके कधी मिळणार आहेत? 16 मार्चनंतर हिशोबाची प्रक्रिया सुरू होईल आणि वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळ्या तारखा असतील. यावर्षी पैसे वाटण्याच्या पद्धतीत एक मोठा आणि इंटरेस्टिंग बदल करण्यात आला आहे. म्हणजे आता एकेका शेताची पाहणी नाही, तर सरसकट महसूल मंडळानुसार पैसे दिले जातील. याचाच अर्थ एका बाधित मंडळातल्या सगळ्या विमाधारक शेतकऱ्यांना एकदम मदत मिळणार आहे. आता पाहूया की पहिल्या टप्प्यासाठी कोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य दिलं गेलंय. तर सोलापूर, धाराशिव, बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. सुरुवात सोयाबीन उत्पादकांपासून होतीये, तर तूर आणि कापूस उत्पादकांना मे-जूनपर्यंत वाट पाहावी लागेल. पण थांबा, फक्त सोयाबीन, तूर आणि कापूसच नाही. फळबाग लावणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. नांदेड जिल्ह्यातल्या केळी उत्पादकांसाठी प्रति हेक्टरी 42,500 रुपये मंजूर झालेत आणि वाटपही सुरू झालंय. एवढंच नाही, तर वादळामुळे नुकसान झालेल्या अमरावती आणि इतर जिल्ह्यांनाही मदत मिळणार आहे. तर थोडक्यात काय, तर मोठी रक्कम, 16 मार्चनंतर सुरुवात आणि आता सरसकट मंडळनिहाय वाटप. आता जसजशा नवीन यादा येतील तसा या सरसकट पद्धतीचा स्थानिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.